नमस्कार नमस्कार मंडळी नमस्कार. आज आमच्या घरात त्या वास्तुपूजन आमंत्रित तशा निमंत्रित सगळ्या पाहुण्यांना मी निमंत्रण देऊन आलो आहे. आता माझी बायको घरामध्ये कोणते धंदे करतात कोणत्या मी सांगितलं आणलंय का सगळं सामान? सगळं आणलं सगळं. सगळ्यांना आमंत्रण दिले? हो सगळ्यांना निमंत्रण दिलं. आणि आपले मायाताई आहेत ना त्यांच्याकडे पण गेलो होतो पण त्या कुठल्या तरी कामासाठी नागपूरला गेले असं म्हणत होत्या. आणि तुझा तो भाऊ चिडे चिडे त्याला पण निमंत्रण देऊन आलो. सामान आणलंय ना सगळं? हो हे काय हे बघ. हो हे काय हे अरे हार न फुलं तिथं हो आणले. आता अगरबत्ती असल्या मेणबत्तीचा फुटला का? आता या गावात सारखी लाईट जाते. आपल्या घरी कार्यक्रम आहे आज मेणबत्ती लागली तर आय आय माझ्या बायकोने दिमाग काय मला वाटलं हिच्या भेजाले मार आहे. नाही नाही हुशार आहे हुशार आहे. बरं ते जाऊ दे. स्वयंपाकाचं सगळं झालं का? सगळं झालं. काय काय बनवली तर? सगळं केलं. सगळं म्हणजे आलू बोंडे समोसे सगळं केलं. आलू बोंडा मला खूप आवडते ना म्हणूनच. बरं ते असो आज आपल्या घरात वास्तू शांती असल्यामुळे आपल्या घरी पाहुणे येणार नाही आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं आपण कशा पद्धतीने स्वागत करायचा हे तुला माहिती आहे का? हो माहिती मला. हो तरी पण मी तुला एकदा सांगतो. चल ये इकडे. सगळ्याच माहिती आहे बाई बायको हुशार आहे. असे हात जोडायचे असे असे नमस्कार 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 करायचे. कसं आमदारी नमस्कार माझ्याकडं नमस्कार नमस्कार नमस्कार. चमत्कार चालू आहे काही. असे हात जोडायचे नमस्कार नमस्कार. लगन लागला. अरे लग्न लागून 10 वर्ष झाले तिरे भाऊ आणि तुम्ही आता काय शुभमंगलम सावधान करून राहिले. बरं ते असो आज आमच्या घराची वास्तुपूजन आहे आणि सगळ्यात पहिले आलेले पाहुणे म्हणजे तुम्ही. अरे वा वा तुमचं खूप खूप स्वागत आहे. या 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 बसा 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 बसा. तुम्ही पण बसा. घर आपलाच आहे. आपला तुम्ही पण बसा. आज आहे 3 खुर्च्या. तर चिडे साहेब तुम्ही आला खूप बरं वाटलं. मी काय म्हणतो ते गुलाबजाम वगैरे हो गुलाबजाम झाला. आलू कोंडाय बनवलं माझ्या बायकोला. अरे वा वा बसला बसला वा वा वा. घर बाकी मस्त मानत्या. हो किती खर्च आला? 14 मग का आर्किटेक्ट कोण होता? राकेश राऊत. मस्त मस्त फार मानला. बापा 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 दिवाणजी अरे 14 लाख रुपये खर्च करून एवढा चांगला घर बांधल्या. हो आणि हे घराच्या छताले एवढा मोठा भो. आता चिडे साहेब आता पावसाचा पाणीचा बजा 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 आला मग तो कोटी जाईल. तर आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. तुम्ही नेहमी नेहमी मला म्हणत असता का मला लग्न करायचं आहे मला लग्न करायचं आहे. आज आमच्याकडे पाहुणे येणार आहे ना सोबत महत्वाची गोष्ट म्हणजे पोरगी येणार आहे. तुम्ही आधी शांत बसा. त्या आल्याबरोबर आता तुमच्या लग्नाचं मी बोलवूनच टाकतो. तुम्ही काही काळजी करू नका. किती दिवसापासून म्हणतो तुमच्यासारखे दोघे बदमाश नवरा बायको नाही भेटतील मला. अरे लग्न करून द्या लग्न जोडून द्या हे म्हणजे सही चालले सप्पा. हो
मग नाही नाही तू काही काळजी करू नको एवढ्याच कातावल्यासारखी नको करू मी तुझा नक्कीच लग्न करू तू काही काळजी करू नको आखरी झाला नाही का झाल्याची काळजी झाला हो तर खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था झाली ते बघा पाहुण्याचं नाव घेतं पाहुणे नमस्कार नमस्कार खूप बरं वाटलं दिवनजी हे ट्यूबलाईटची पायली आणलं कुठून अरे हे ट्यूबलाईटची पायली नाही पुरी 100 पॉवर ते हॅलोजन नाही 100 पॉवर ते हॅलोजन खूप बरं वाटलं अमित भाई तुम्ही आले तर आज आमच्या मच्छर अरे एवढे मच्छर झाले अरे नवीन घर बांधल्या अरे थोडासा तो मार्टिन गिल्टीन नाही आणायला पाहिजे का आल्या काय आले मच्छरच्या अरे 14 लाख रुपये खर्च करून एवढा चांगला घर बांधल्या अरे हे फरची अमित भाई आज आमच्या घराचे वास्तू आहे तर मी काय म्हणतो माझी बायको पण तुमची ना गाणं ऐकण्यासाठी खूप आतुर असते माझी बायको तुमच्या गाण्याची खूप मोठी फॅन आहे तर तुम्ही तुमच्या पंखा चालू करा म्हणजे तुम्ही तुमच्या गाणं चालू करा शुभ मुहूर्तावर इकडे मी आधी तुमचा परिचय करून दाखवतो हे आमचे अमित भैया खूप सुंदर गाणं म्हणतात हे यायला ओळख तुम्ही अरे हे संतोष कुमार काजळाचे डोळे फेम काजळाचे डोळे फेम तर घुबडाचे खूप सुंदर गाणं म्हणतात दिवाळी त्याचा गैरसमज झाला तू माझ्या मोठ्या भावाविषयी बोलतो अच्छा मी लहान भाऊ अमित कुमार अरे नाही नाही भूल जातो मी फालसा नाही तसं नाही मी खंब्यावर चढलो होतो आणि तुम्ही आंब्याच्या झाडाखाली बसल्या होत्या अरे सोबत एक पोरगी होती म्हणतो तर अमित भैया आमच्या घरचं वास्तू आहे एक मस्त सुंदर संगीत होऊन जाऊ द्या दिवाणजी तुमच्या घराची आज वास्तुपूजा हो तुमच्या घरामध्ये सुख आणि आनंद भरभरून व्हावा यासाठी एक शुभेच्छा युक्त गाणं तुमच्यासाठी Bye.
मग खूपच सुंदर वाटलं. मार दे मार गाणं संपलं ना. चांगला म्हणल्या. अरे मी कोणतं गाणं म्हणत ते. अरे भैया म्हणले. चांगला चांगला चांगला. गाण्यामध्ये मार खायचं आठवते का? कोणाला मारल्या? नाही कोणालाच नाही मारले. बसा बसा. तर मग मी याचा परिचय करून दाखवला. हे आमचे अमित भाई आहे. तर आता परिचय याचा राहिला हो ना. अरे तो सगळ्यात आधी करून द्यायला पाहिजे होता. समजत कसा नाही. अरे जसा तुम्ही त्यांचा परिचय करून दिला तसा तुम्ही त्यांचा परिचय करून दिला. करून देतो इकडे. तर हे आमचे अमित भैया. तर हे आमच्या अमित भैयाच्या चुलती नाही. हे आमचे अमित भैया. हे आमचे अमित भैयाचे तुझा तो काढा. तुझा तो लायसन्स काढला. बाई बुलडोजर चालवते. तुले फाटले 20-25 जोडे मारला तरी पाप नसे. तुझे पहिल्याच नाही सांगता आला का हे इकडची हो म्हणून. तूच म्हणत होता ना आता सुंदर पोरगी येणार आहे. अरे हेच समजून मी आपला दारे टाकत होतो. शिळे साहेब, जेव्हा जेव्हा मी दिवाणीच्या इथे येत होतो तेव्हा त्यांनी एकच प्रश्न माझ्यासमोर मांडला. आमच्या ओळखीचा एक लग्नाचा मुलगा आहे, सरकारी नोकरीवरती आहे, त्याच्यासाठी मुलगी बघा. 42,500 पगार आहे. आणि म्हणूनच दिवाणजींनी तुमच्याविषयी नेहमी समस्या सांगितलेली आहे तुमची. म्हणून तुमच्यासाठी आम्ही छानशी मुलगी पाहिली. काम होता आणल्या जेव्हा म्हणलं तेव्हाच आणल्या. ऐकून तर घ्या. अहो पण जोपर्यंत तुमची पसंती आम्हाला कळत नाही तुम्हाला बायको कशी पाहिजे तोपर्यंत आम्ही पसंत कशी करणार आहे मुलगी. अगदी बरोबर. अमित भैया पोरगी कशी असो ती पण डोराभर दिसो. वळा झाला वळा, पती झाली पती. तुम्हाला का सांगतो, पोरगी कशी असली ना तरी चालते जी. बरोबर आहे. मला खरी सांगतो. अरे फेकली चकली भोकली असली तरी चालते. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत गचकरली असली तरी चालते. पण पोरगी पाहिजे अमित भैया. तुम्हाला लग्नाची खूपच आवश्यकता आहे. मोठा तरा काळजी करू नका. आता तुम्ही फालावर आलात ना चिंता मिटेल तुमची. आता तुमची पसंती आम्हाला कळली. बायकोची अतिशय आवश्यकता आहे तुम्हाला. मग मला सांगा तुमच्यासाठी आम्ही पोरगी पाहिलेली आहे. अशी पोरगी चालेल तुम्हाला? अशी बापा हे का कमी हो का जी. गाडी दंड पिका. अहो अशी पोरगी म्हणजे ही नाही आहे, हिच्यासारखी दिसणारी म्हटलं मी. हो आम्ही जी पोरगी पाहिली ना हिच्यासारखी अगदी डिक्टो कार्बन कॉपी आहे. मग काय कार्बन कापी. मग नाही तर त्या कार्बन कापीवर पहिलेच कोणी लिहिलं का नाही ना. तेल लावून चुकतो नाही ना. तुम्हाला लग्न करायचं आहे की नाही? मग आम्ही सांगितलं की पोरगी पसंत करा. आम्ही जी पोरगी पाहिलेली आहे डिक्टो हिची कार्बन कॉपी आहे आणि हिच्यापेक्षा एक वर्षाला माझी सखी बहीण सख्खी बहीण आहे. फक्त एका वर्षाने लहान आहे. नमस्कार राकळ सासूबाई. चांगील भाऊ मटण खाऊ दोघं. म्हणजे आहे की नाही त्यांच्या पसंतीबद्दल आहे की. आता तिच्याविषयी पुन्हा एक वर्णन राहिलंय बाकी सांगून टाकू. हो मी का म्हणतो ही पण सांगा
एका वर्षाचा फरक आहे म्हणते ना. हो, एकाच वर्षाचा फरक आहे. एका वर्षाचा फरक आहे मग फक्त एका वर्षाचा. मग जायचं का? अरे पण काय यायच्या मायबापाची कॅपॅसिटी. साताराला लग्न तर लक्षाची नाही तुले. दिवाणजी, शिडे साहेबांनी इथं म्हटली तर म्हटली गोष्ट ती. हो, आमच्या सासूरवाडीमध्ये ही तर गोष्ट काढली त्यांनी. हॉलमध्ये याचा नेऊन फलकवूनच टाकले. आता एक शेवटची गोष्ट सांगायची राहिली. जी माझी साडी आहे लग्नाची, जी हिच्यापेक्षा माझ्या बायकोपेक्षा एका वर्षाला लहान आहे, हिची सख्खी बहीण आहे, बरोबर आहे, ती हिच्यापेक्षा थोडीशी बारीक आहे. थोडी बारीक. गंगूबाई बारीक आहे म्हणते. हो ना, तू बारीक आहे, काय करा. बाबा तर का होते ना, बारीक आहे तर बारीक आहे, धुण्यात नाही भरल का. या माणसाला खरंच माझ्या सासूरवाडीमध्ये नेण्याचं आहे का नाही? फलकवते तसं तू साचा राहिला भाऊ. मग चुपचाप बसलं तेल लावून. आता आमचं वर्णन करून झालं. हो, आता यांच्या परिवाराचं राहिलं. सांगा तुम्ही आता माहित असेल. तर आता दोघांची माहिती झाली. आता यांच्या परिवाराची, यांच्या खानदानीची माहिती सांगतो. तर यांनी सगळ्यात पहिले प्रेम केले. प्रेम करणं का आजकाल मामूली गोष्ट कोणी करते. मग यांनी पहिलं प्रेम केलं, मग लफडा केला. पहिलं प्रेम केलं, लफडा केला, मग पळून जाऊन लग्न केलं. यांनी आधी प्रेम केलं, लफडा केला, पळून जाऊन लग्न केलं. हे काय खानदानी पोरगी हो का? ह्या अशा खानदानीच्या पोरी तुम्हाला दाखवतात आणि माझा लग्न करून देतो म्हणतात. अरे तुला काही सोपते का नाही एवढा. अरे चिडे अरे मी नाही काय बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? अरे सागिल भाऊ म्हणलं तुला, तुझा सागिल भाऊचा रिश्ता कॅन्सल. नवे गाव भूत चिडचिडे करू. अरे खायचा चिडचिडे अशा खानदानीच्या पोरी का? अरे हे मोठीच बहीण असे दिवे लावत असल तर ते लहान बहीण कोणत्या माती लावत असल. बघा चिडे जास्त होतंय ना खूप. अरे काही जास्त नाही झाला. मी काय म्हणतो, मी किंवा मेलो तरी चालल, त्या थालावर जाऊन जीव जाईल, पण मी ह्या अशा खानदानीच्या पोरीसह लग्न नाही करो. गुडघ्या मी तुला सांगून ठेवता, तू जर माझं लग्न नाही करून दिलं सगळं तुझी बायको घेऊन अरे साजिद भाऊ मटण खाऊन तबील झाला तो. भुजण्यात मटण खाल्लं त्याला तो तबील झाला माझा. मी काय सांगतो, आणि तू तर काही बोलूच नको. पहिलं तुला लायसन नाही दाखवता आला, असे डोळे दाखवत होतीस ना. मग हे असे एवढ्याला झुमके लावून यावाचा, हे ती अशी नटून खटून आली. अरे हात नाही. अरे हे एवढे आरसे लावायचे होत बायकोला. बायको आरसा लाव कशामध्ये बसून भैया गेला तुम्ही. मी काय म्हणतो, तू माझा लग्न करून दे. एखादी पुळगी आणला तर कोणती आण, पण तू माझं लग्न करून दे. तू सगळं पाणी करून टाकला माझ्या बायकोवर नजर नाच्या वाजत. सज्जन सोबतचा लग्नाचा निर्णय हा काही चुकीचा नाही ठरला. मामाने माझ्यासाठी जो निर्णय घेतला तो अगदी योग्य होता. पण हे आले का नाही अजून? वाट पाहत होतीस. अर्थात तुमची. एक पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याची वाट नाही बघणार तर कोणाची वाट बघणार आहे? अच्छा, म्हणजे माझी राणी माझी वाट पाहत होती. मला सांग, तू आज दवाखान्यात नाही गेली नाही. का बरं? आज मामा मामी येणार आहेत ना आपल्या घरी. अच्छा, हो.
आणि मी त्यांना कायमच आपल्या घरी ठेवून घेणार आहे. काय तुझे मामा मामी इथं माझ्या घरी येणार आहे आणि तू त्यांना इथं कायमच ठेवून घेणार आहेस ना? मला सांग, तू तुझ्या मामा मामीला इथं माझ्या घरात कायमच ठेवून घेण्याची तुला माझ्या परवानगीची आवश्यकता नाही वाटली? मला वाटलं तुम्ही माझ्या शब्दाबाहेर नाही. प्रश्न तुझ्या शब्दाबाहेर काढायचा नाही, प्रश्न आहे माझ्या अस्तित्वाचा. तुझ्या मामीला माहिती कुठली बिमारी झाली आहे? डॉक्टर तुला कळलं पाहिजे. अगं तुझ्या मामीला टीबी झालाय, टीबी. आणि टीबी हा एक संसर्गजन्य रोग आहे. एकाला झालं दुसऱ्याला होऊ शकतो. म्हणून टीबी पेशंट हा दवा करत नाही. आणखी एक लक्षात घे, हे या सज्जनचं घर आहे आणि सज्जनचं घर हे खरंच असायला हवं. त्याचा दवाखाना झालेला मला खपणार नाही आणि मी तो खपवला येणार नाही. अरे सोनू, कसं आहेस तू? मामा नाही आले आणि मामी ऐकून येत आहे. आलो आलो आम्ही आलो. या या. आली मामी. या बसा. घर तर खूप मोठं आहे का? काय बसा तुम्ही. बसा बसा बसा. काय कशी असतात आता तुझी मामा सास तुझी काळजी करतात बघा. मामी अगं तुला तिळगुळाचे लाडू आवडतात ना? मी थोडेसे करून आणतो, तर खाऊन घेतो. मामी असू दे ना. अगं अगं नंतर खाऊ. मामी मामी थांब. मामी इथे बोलतो नको का प्लीज. मी घरातलं जुनं भांडी आणतो. जुनं भांडण आहे ना आलं, पण मी आणते दुकानात. असू दे. कसं आहे ना, श्रीमंताच्या पंखाखाली राहत असताना गरीबाच्या अंथरुणाला विसरायचं नसतं ग. अगं दर उन्हाळ्यात आपण जेव्हा बाहेर झोपतो ना, तेव्हा रात्रीचा तो चंद्राचा प्रकाश जाऊन सूर्य आल्यानंतर येतो त्या सूर्याचा लख्ख प्रकाश. आपण आपली परिस्थिती विसरायची नसते बेटा. आपले जीवन आपले जुने दिवस विसरायचे नसतात. आपण आपल्या लेकीच्या सासरी आलो, तिचे लाड कौतुक करायचं का? आपण आपलंच लावायचं. हा ऐका ना, माझ्या नवीन हॉस्पिटलचं नाव काय ठेवलं माहितीये का? आनंद माया. हॉस्पिटलचं नाव आनंद माया. अरे वा, खरंच आज तुझ्या आईला दिलेला शब्द पूर्ण झाला. माझं स्वप्न पूर्ण झालं. वा वा, छान छान छान. म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये आनंदही असावा आणि मायेसारखं प्रेम करणारी माया पण असावी. छान छान. चल अजून तू घर दाखवशील की नाही? हो चल चल चल. सुनू चल आज घर कुठे आहे? बरं इकडे चल. तलाव आहे तलाव. अगं जिना आहे का? पाटात जशी काय सुंदर घर आहे गं तुझं. बघ मी. ठेवलं का मामी त्याला? तू काढून टाक. अगं मी खाते.
साहेब बोलत आहे चला लवकर. बाहेर लवकर. अगं बाहेर काय झालं? मला सांग तू मगाशी बोलली दवाखान्यात गेली का नव्हती गेली तू दवाखान्यात खरंच नाही गेलीस ना? नाही मी खरंच कुठे गेले नव्हते. झालं म्हणजे काय झालं? काय झालं? अगं लग्नामध्ये ती अशी गळ्यामध्ये सोन्याची जाड चेन नव्हती तयार केली का? ती आंघोळीला जाताना रोज काढत होतो ना, आंघोळ झाली की लगेच घालत होतो. आज आंघोळ केली पण साडी ती चेन घातली की नाही घातली पुढे दुसरीकडे नाही का? दुसरीकडे मला तुला दिसली का कुठे? नाही मला नाही दिसली पण थांबा मी शोधते. कुठे शोधणार आहे? तुला दिसली नाही का? मी सगळीकडे बघून अगं तू बायको असला माहिती तुझं काय काम आहे की नाही आहे? समजा आपल्या नवऱ्याची एखादी महागाची वस्तू कुठे ठेवली असते तिला लक्ष दे. पण तो डॉक्टर आहे की बायको आहे? समजा डॉक्टर तुझा दवाखाना आहे ना, पण घरात उपयोग काय तुझा? कोण आहे? नमस्कार करतो मामी. अरे मामी आले, छान झालं. मामाला आले का? अरे वा 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 फार छान झालं. मामा आले, मामी आले. आई हो मामी, तो तुम्हाला 10-12 वर्ष उतत मातत झाल्या तुझा तो सोनू कुठे आहे? आता आता हो. अरे काय करतोय? लाडू खातो लाडू. लाडू खातो लाडू खाल्लं पाहिजे. लाडू बिडू खाल्ले पाहिजे. फुकट फाकटचं भेटलं तेवढं विचवलं पाहिजे. छान झालं. मामा आले, मामी आले. सोनवाला सगळं छान झालं. बरं वाटलं. मन असं भरून आलं. मन टवटवीत झालं. पण हे कसं झालं काय कळायला मार्ग नाही. काय कसं झालं? काय कसं झालं? जाऊ दे ना मामी, काय कसं झालं ते? जाऊ दे ना माझ्याशी बोल. अहो ते तुम्ही जाऊ दे बोला ना ना. मामी. सांगत नाही तुम्ही काय करू? काय कसं झालं साहेब? काय कसं झालं? जाऊ दे ना. काय सांगायचं मामी? सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आता तुम्ही एवढा आपुलकीनं विचारताय म्हणून सांगतो. काय झालं मामी, नुकतंच माझं लग्न झालं. लग्नामध्ये तुम्ही आले होते आणि मामा तुम्ही आले होते. लता मंगेशकरची औलाद आहे. तर काय झालं, तर लग्नामध्ये मी काय सोन्याचे दागिने तयार केले होते. काही हिच्यासाठी केले आणि माझ्यासाठी केले. कशी टवटवी दिसत आहेत ना. माझ्यासाठी मी अशी सोन्याची जाड चेन तयार केली होती. कशी होती ती? अशी जाड. अशी जाड त्या बाप्पानं पाहिली. जाड चेन होती. तर काय झालं, आता सोनं किती महाग झालं तुम्हाला तर माहित. हो बापांनी काय म्हणजे तर ती जी चैन आहे ना, तर मी सुरेश जाणवली. मी आंघोळीला जेव्हा जात होतो ना तेव्हा काढून ठेवतो आणि आंघोळसाठी ती लगेच घालून घेतो. कळलं ना काय करत होतो मी? आंघोळीच्या आधी काढून ठेवत होतो आणि आंघोळ झाली की घालत. किती हुशार आहे मामी तुम्ही. तर काय झालं, आज मी आंघोळ तर केली मामी, पण सर ती चैन घातली की नाही काही आठवतच नाही. म्हणजे वाघाचे पंजे कुत्र्याचे मामी ती चैन दिसत नाही. काय सांगता? खरंच सांगतो, खरं सांगतो मामी. आजपर्यंत या घरात असं कधी झालं नाही. हो, माझी वस्तू इकडची तिकडे कधी झाली नाही. आजपर्यंत माझ्या परवानगीने या घरात कोणी आलं नाही. वस्तू तुम्ही आज झालं नाही का? सारी माझी चैनी आज गेली नाही. तेव्हा तुम्ही काळजी करू नका मामी, तुम्ही काळजी करू नका. घरातली वस्तू घरात असेल. एक काम करतो मी, या खोलीमध्ये असेल ना तेवढं पाहून घेतो. मामा मामी एवढ्या चोरून झाल्या, फक्त तू सोडून तिकडे लाडू खातोय, त्यांना लाडू मिळते. मामा मामा या खोलीमध्ये पाहतो. कमाल आहे. लक्ष कुठे असतं साहेब? आपल्या काय गडबडीत असतात तर आपण लक्ष दिलं पाहिजे ना. मग घरच्या बाईचं काम असतं. घरातली सोन्यासारखी वस्तू घरातून काय होती म्हणजे काय? सोनं काय स्वस्त आहे? सापडली का नाही का? मी म्हटलं सापडली असं एवढं होत म्हणून आतून बाहेर जावं झालो मी. नाही साहेब, कसं आहे ना, सोन्याची वस्तू आहे ना म्हणून काळजी वाटते. मी काय म्हणते साहेब, जरा डोकं शांत ठेवून विचार करा. म्हणजे नजर चुकीनं या हाताची वस्तू त्या हाताला ठेवली असेल आणि दिसत नसेल तर परत एकदा सांगा. मी काय म्हणते, नजर चुकीनं या हाताची वस्तू त्या हाताला ठेवली असेल आणि दिसत नसेल तर मामी मी तुम्हाला पोखला वाटतो का? नाही
या हाताची वस्तू या हातात ठेवली तर मला दिसली नसते. काय मामी काय बोलताय का तुम्ही? अहो मी सगळीकडे पाहिलं, माझं लक्ष होतं ना. मी खरं सांगतो मामी, आजपर्यंत घरात असं कधी झालं नाही हो. आजपर्यंत इकडची गोष्ट तिकडे कधी झाली नाही. तुम्ही हातच आला आणि माझी चैनीशाली हातच केली नाही. नाही पण आम्ही काळजी करू नका. झालं एकदा असं झालं होतं, माझी एक पंचवीशी गेली होती ना, या खोलीमध्ये सापडली होती. मी या खोलीमध्ये पाहू, काळजी करू काय झालो याच्याकडे लक्ष दे. तुम्ही बस मामा बसा बरं. 4 कमाल, किती वेळ दाखवतो साहेबांचा? हे सगळं तुझं काम असतं. अगं घरात एक डॉक्टर जरी असली तरी घरची बाई असतेस तू. तुला कळत कसं नाही ग? आज किती वेळ दाखवतोय साहेबांना? तुला समजायला पाहिजे ना की सोन्याची वस्तू आपण कुठे ठेवायची, काय ठेवायची, जपून ठेवायची, नवऱ्याकडे लक्ष द्यायचं, घरात लक्ष द्यायचं, बाहेर द्यायचं लक्ष द्यायचं. हे सगळं बाईचं काम असतं. अशी कशी विसरली तू? हे शिकवलं का मी तुला? तुला थोडं सुद्धा लक्ष ठेवायला सापडली का? सापडली का? सोन्यासारखी वस्तू घरातून काय बोलले म्हणजे काय बोलले? सोन्यासारखी वस्तू घरातून काय झाली? सोन्यासारखी? हो साहेब. माझी वस्तू सोन्यासारखी नाही, माझी वस्तू डुप्लिकेट नव्हती, माझी सोन्याचीच होती. सोन्यासारखी म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं. काय म्हणायचं, काय म्हणायचं, मला देणं घेणं नाही. अरे जरा पाहुणे म्हणून आला का दुसऱ्याच्या घरी, जरा पाहुण्यासारखे राहा. कशाला विनाकारण माझ्या संसारामध्ये थोडी खूप असताय. हे बघा ते बघा. अरे माझी महागाची वस्तू माझी घेणं त्याचं दुःख मला माहिती आहे. तुम्हाला काय देणं घेणं? एक सांगतो मामी, आजपर्यंत या सध्याच्या परवानगीशिवाय तिसऱ्या माणसाला घरात पाऊल टाकलं नाही. आजपर्यंत इकडची गोष्ट तिकडे कधी झाली, पण तुम्ही आजच आले आणि माझ्या घरातली चैन आजच चोरीला गेली. माया, अगं माया, मी जरा जास्त जोरात ओरडलो का? मामा काय खरं सांगू का, एवढी महागाची वस्तू गेली ना, त्याच्यामुळे माझं मन अस्वस्थ झालं. त्याच्यामुळे मला थोडासा आवाज वाटला. पण मी तुम्हाला सांगतो बाबा, माझ्या मनात असं काही नाही की आपण बाबूच्या 10 वेळा बोलत होत्या, म्हणून मला असं वाटलं. मामी तुम्ही पुढे आल्या हे बघा साहेब, आम्ही आज तुमच्या घरात आलो आणि तुमच्या घरातली सोन्याची वस्तू करायचं. तुम्ही एकदाची आपल्या घराची खात्री करून घ्या, म्हणजे तुमच्या डोक्याला ताप नाही आणि माझ्या जीवाला खोर नाही. असं करू नका मामी. अरे किती झालं काय झाली तरी तुम्ही माझ्या बायकोचे मामा माम्यात आई वडिलांच्या ठिकाणी या. आणि म्हणजे मी तुमचा जावई झालो. उद्या समजा लोकांना कळलं का या जावयानं आपल्या गरीब सासू सासऱ्यांच्या अशा थैल्या तपासल्या, ते लोक तुला शेण घालतील. असं करू नका मामी. नाही ना साहेब, आम्ही आजच तुमच्या घरात आलो. तुमच्या घरातली सोन्याची वस्तू गायब झाली ना, तुम्ही एकदाची खात्री करून घ्या ना आपली. म्हणजे तुमच्या डोक्याला ताप तर काय अरे यार, तू थांब. अरे मामी ऐका तुम्ही. मामी अरे यार, खात्री करून तुम्ही आपली अरे सांगितलं पाहिजे का असं नाही ती चेन तुझ्या पिशवीत आली कशी? काय झालं? चैन समजा चुकून पडली असती ना, ती थैलीच्या वर राहिली असती. थैलीच्या आतमध्ये कशी काय गेली? मामा, तुम्हाला जर पैसेच हवे होते तर मला मागितले असते. चोरी करायची काय गरज होती? काय बोलत काहीतरी बोला. गप्प का तर बोलण्यासारखं काय राहिलं इथं? तरी म्हणतो तू तुला नाही ऐकलं माझं. झाली ना भेट? नाही ग, आपल्या नशिबी सुख नाही आहे ग, सुख नाहीये. सोनू बेटा, सोनू चल बेटा चल. आपला दारिद्र्य आपल्याला परत बोलवत आहे. चल बेटा. सोनू शांत बस.
चांगलं आम्ही चोर आहोत. हो तुम्ही चोरी केली, तुम्ही चोर आहात. काय म्हणाली? हो तुम्ही चोरी केली, तुम्ही चोर आहात. लास्ट आलं तुला, लास्ट आलं चोर म्हणताना. काय कमी केलं का तुझ्यासाठी आजपर्यंत? सांग ना काय कमी केलं? माझं सोड. मी तर परक्या घरची बाई लग्न होऊन तुमच्या घरात तुझी मामी म्हणून आली. नसेल माझ्यावर विश्वास, पण हा माणूस तुझ्या रक्ताचा ना ग. काय कमी केलं घराने तुझ्यासाठी? सांग काय कमी केलं? आता स्वतःच्या पोटाला जायला पण आधी तुझे झाड पुरवले. या माझ्या लेकराला 2-2 दिवस उपाशी ठेवलं मी, आणि ह्याच्यात त्यांचा घात तुझ्या त्याच्यात बनवलं. आणि आज सरळ म्हणून मोकळी झाली की पैसे पाहिजे होते तर मागायचे होते म्हणून. नाही धनु नाही, तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती मा. तुझ्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. अशी अपेक्षा नव्हती. झालं का? ओ मामी, तुमचं रडणं बुकळं झालं का? मामी, तुमचं रडणं बुकळं झालं असेल ना तर आता आपल्या वाचीला आपल्या घरी येऊन जायचं. कशा चोर माणसाच्या घरातली पोरगी माझ्या घरात माझी बायको म्हणून नाही राहिली ना तर ते जास्त चांगलं होईल. येऊन जाईल राहू दे माझ्या लेकीला आपल्या घरी. आपल्या भारतीय संस्कृतीत एकदा का पुरीचं लग्न झालं का आयुष्यभरासाठी तिचं सासरच तिचं बाहेर राहतं साहेब. आणि साहेब आजपर्यंत लग्न झालेल्या लेकीला घरी ठेवून कोणते माय बाप चुकी झाले होता आधी. आज सोडते साहेब तुमच्या समोर. राहू द्या माझ्या लेकीला तुमच्याच घरी. चल पाया चल, आपलं दारिद्र्य आपल्याला परत बोलवतंय. तरी तुला आधारला सांगितलं मी, दुसऱ्या चांगल्यातली पारिजातकाची फुलं वेचण्यापेक्षा आपल्याच घरातली झेंडूची फुलं महत्वाची असतात. पण नाही ऐकलं माझं. चल आपलं दारिद्र्य आपल्याला परत बोलवतंय. पण तरू एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, युद्धात आणि दंगलीत झालेला जखमा हे कालांतराने भरून निघतात, पण अंतर मनाला झालेला जखमा कधी भरून निघत नाही बेटा, कधी भरून निघत नाही. माझा अपमान केला होता ना, माझा या सज्जनचा अपमान, या सज्जनचा अपमान करणं किती महागात पडेल लवकरच लक्षात येईल. माया तू माझ्या
पहिलं पाऊल टाकलं ना, हे तुझ्या बर्बादीची नांदी आहे, नांदी. आता तुझ्या बर्बादीची भैरवी कशी वाजवतो ना तेच बघ. त्या घरादारावर संसारावर टाकी मी आता एक छोटीशी शेळी. त्या खिडकीच्या चिता गेला जो इकडे या, पण त्या आगीतून बोलून जाईल तू, तुझा पोरगा, तुझा नवरा.
संतांनी आणि महात्म्यांनी दिलेला मंत्रच आता आपलं तारण करणार आहे ग. खरं आहे तुमचं म्हणणं. भक्तिनामात दिव्य शक्ती असते म्हणतात ते काही खोटे नाही. पण कालपासून सारं शहर पिचून काढलं, गल्लोगल्ली पायदळी तुडवल्या, पण आपल्या दुर्दैवाचे दशावतार काही संपलेले दिसत नाही. अगं या साऱ्या गोष्टीला मी जबाबदार आहे ग, मी जबाबदार आहे. पण तरी मी तुला कितीदा सांगितलं, अगं दुरून डोंगर साजरा असतं पण नाही ऐकलं तू माझं. तुझंही काय चुकलं म्हणा, तुला तुझ्या लेकीचा संसार बघायचा होता. मला वाटतं माझ्याच पालन पोषणात मी कुठंतरी कमी पडले, म्हणूनच मी लावलेला रोप झाड नाही होऊ शकली, त्याच्यावर गोड फळ नाही लागू शकली, त्याच्यावर लागली ती कडू आणि विषारी फळ. नाही ग बाया नाही. तू लावलेलं रोपट लहानाचं मोठं झालं, ते बहरलं, त्याला फळही आली, पण ती फळं आपल्या नशिबी नव्हती ग माया, आपल्या नशिबी नव्हती. पण आता आपण इकडे तिकडे भटकायचं नाही. अगं आपण 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 आपल्या गावाला जायचं. अगं छोटस का असे ना, तुटकं फुटकं का असे ना, पण त्या गावात आपलं घर आहे, आपली माणसं आहे. हो बाय, आपण आपण आपल्या गावाला जाऊ, आपण आपल्या गावाला जाऊ. आई बाबा मला भूक लागली. भूक लागली बाळा. बाळा, अरे या संसार जागेवर तुझ्यासाठी कुठून आम्ही भाकर तुकडा आणायचं. हे बघ बाळा, दूरवरती वा दिसत आहे ना, तिकडे गाव दिसतं बघ. आपण त्या गावात जाऊ ना, आणि त्या गावात काही भाकर तुकडा मिळेल ना तर खाऊ लागते राजा तू. चल चल आपण त्या गावाकडे चल. बाबा नाही मिळाली ना भाकर, स्वतःच्या हात गमवला, लोकांच्या काळजी मारण्यास झाला, आणि आई लोकांनी पछाडलेली ताईने चोरीचा आरोप लावला. नाही मिळाली ना भाकर, आयुष्याच्या खेळात ठरला जाऊ, तुम्ही आयुष्याच्या खेळात ठरला जाऊ. असं काही बोलायचं रे मोठ्या माणसाला, असं काही बोलायचं. अगदी बरोबर बोलतोय नाही कसं बोलायचं ते नाही समजत लेकराला. अगदी बरोबर बोललास रे बेटा, अगदी बरोबर बोललास. तुझ्या ताईला शिकवलं, मोठं केलं ग, ती डॉक्टर झाली, पण तुला मी एक वेळची भाकर नाही देऊ शकलो रे. मला क्षमा कर रे बेटा, मला क्षमा कर. माया आता आपण इकडे तिकडे नाही भटकायचं, आपण आपल्या गावाला जायचं. आपलं घर आहे तिथं. चल माया, चल आपलं दारिद्र्य आपल्याला परत बनवत आहे. चल आपण आपल्या गावाला जाऊ. चल माया चल. काय करणार होती जाऊन? काय करणार म्हणजे? अगं ते गाव आपलं आहे, अगं आपलं घर आहे तिथे, आपली माणसं आहे तिथे. नाही हो, रहीम चाचा भेटले होते वाटत. रहीम चाचा काय म्हणाले ते? म्हणाले की आपल्या झोपडीला आग लागली आणि आपल्या झोपडीला पाणी घे पाणी जेव्हा पाणी लवकर तुम्ही शांत काय म्हणाले? तुम्ही खाली बसा, तुम्ही खाली बसा. असं घाबरू नका, मी आहे तुमच्या सोबतीला. असं काय बाळा, पाणी आले, लवकर पाणी आण. क्षमा कर का माया, मला क्षमा कर. नाही हो, असं नका. आयुष्यात मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही का? असं नका बोलू. आपण नव्याचा संसार उभा करू ना. मी आहे तुमच्या सोबतीला, पण तुम्ही असं तुम्ही असं घाबरू नका. सोन्या, अरे सोन्या पाणी आण लवकर. तुमचं हे कमी लक्ष झालं तर फुलाच्या तोंडाकडे पाहिलं नाही. लेकरू आहे माझं, तुम्ही
सोनूची बाबा बाबा सोडून गेले रे आपल्याला कायम कोणी आहे का घरात? कोणी आहे का म्हटलं? अरे काय कशी कशात आणि या अवस्थेत सगळं ठीक आहे ना? आई मला तहान लागली, मला पाणी पाहिजे. हो बाळ, चल मी देते हा पाणी. काय सांगू आणि कशी सांगू गंगूबाई, माझ्या ओठी शब्द फुटतील. ज्या लेकराला मी जन्माला टाकलं त्या लेकराला सोडून ती टाकून चालली जाऊ. नाही परमेश्वर, अरे आमच्यात आयुष्याचं आयुष्यभर भलं नाही होऊ शकलं, पण निदान माझ्या बाळाच्या आयुष्याचं तरी भलं होऊ दे रे देव. माझ्या बाळाच्या आयुष्याचं तरी भलं होऊ दे. माझ्या बाळाच्या आयुष्याचं भलं होऊ दे. मायाताई सगळं ठीक आहे ना? तुमची तब्येत बरी आहे ना? तब्येतीचं काय घेऊन बसलं पाहिजे. आता जगायचं तरी किती दिवस? हाच ना उद्या तर मरण येणारच आहे. पण एक सांगू, या गावातील लोकांनी खूप प्रेम दिलं हो आम्हाला. खरंच सांग, आज याच लोकांच्या प्रेमाच्या हिमतीवर तुमच्या दारापर्यंत यायची हिंमत केली ककुबाई. आम्हाला कळलं की आमच्या झोपडीला आग लागली आणि सारं काही चळकालं. आता राहिली फक्त ओसाड जमीन वाळलं गवत सारं चळकालं. शांत व्हा माहिती, त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. काही काळजी करू नका. गंगूबाई, परमेश्वरानं तुमच्या घरात सारं काही दिलं नाही, पण
तुझ्या पत्रात लेकरू नाही जन्माला घातलंय. आणि माझ्याकडे बघा कंकुपत, माझ्याकडे बघा. त्या परमेश्वराने माझ्या पत्रात सोन्यासारखं लेकरू जन्माला घातलं. हो, सोन्यासारखं लेकरू. पण त्याच्या 2 वेळच्या अन्नाची सोय नाही करू शकली मी. नाही करू शकली गंगूबाई, नाही करू शकली. हो, त्याच्या अन्नाची सोय नाही करू शकली. शांत बाबा, सगळं ठीक आहे. गंगूबाई, माझ्याकडे कोणी आलं होतं का? नाही हो. ह्या बाई कोण? या मायाताई आपल्या. अरे मायाताई तुम्ही? अहो तुम्ही एकटेच. आनंदबाई कुठे? मी पण विसरूनच गेले विचार. मायाताई, आनंद भैया, सोनूचे बाबा, सोनूचे बाबा नाही राहिले हो आता. सारं संपलं गंगूबाई आयुष्यात. काही बाकी नाही राहिलं माझ्या, काही बाकी नाही राहिलं, काही बाकी नाही राहिलं. मायाताई शांत. सोनू कुठे मग? सोनू, सोनू आहे. सोनू होता गेला का तू? तोही गेला आपल्या बाबांसोबत. तोही गेला असेल. मला सोडून तोही आपल्या बाबांसोबत गेला असेल. तो गेला असेल, आपल्या बाबासोबतच गेला असेल. मला सोडून गेला असेल तो आपल्या बाबासोबतच गेला असेल. मायाताई शांत व्हा. असं खचून कसं चालेल? हो, निदान सोनूसाठी तरी तुम्हाला जगावं लागेल मायाताई. नाही, मला नाही जगायचं. मला नाही जगायचं गंगूबाई. नाही, मला नाही जगायचं. मी जर जिवंत राहिले ना तर माझं लेकरू आयुष्यभर या गरिबीच्या चिखलात असंच चढत कुचत कितपत पडला नाही गंगूबाई. मला माझ्या लेकराला या गरिबीच्या चिखलात नाही चढू द्यायचं. मी नाही सोडून दिला. मी माझ्या लेकराला त्या गरिबीच्या चिखलातून बाहेर करेल. हो, मी काढेल माझ्या लेकराला गरिबीच्या चिखलातून. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला. कसला निर्णय मायाताई? माझ्या बाळाला सोनूला काय? दत्तकच द्यायचं होतं तर मग त्या मुलाला जन्माला तरी कशाला घातलं मायाताई? जन्मताच मारून का नाही टाकलं त्याला? नाही साहेब, असं नका म्हणू साहेब, असं नका म्हणू साहेब. तुमचे खूप उपकार आहे हो माझ्यावर. खरंच सांगते, खूप उपकार आहे. ही माया जन्मोजन्मी तुमची. पण साहेब त्या परमेश्वराकडे मात्र माझं एकच मागणं आहे. एकच. तेव्हा परमेश्वरा, कोणालाही या भूतलावर जन्माला घालताना आदित्याच्या 2 वेळच्या भाकरीची सोय कर रे देवा. अरे नको असा तडफडा ठेवू भाकरीच्या एका तुकड्यासाठी. नाही सहन होतो गंगूबाई, गंगू, हे सगळ्यांना तुझ्यामुळे घडलंय. अगं त्या मुलाला आपण दत्तक घ्यायचं ठरवलं होतं. त्या मुलाला आणि त्याच्या आईला गावात कितीतरी शोधलं, पण त्या दोघांचाही थांब पत्ता लागला नाही. आपली नशीबच फुटकी, आपली नशीबच फुटकी. हो दिवाणजी, ज्या मुलाला आणि त्याच्या आईला तुम्ही शोधत होतात ना, ते दुसरे तिसरे कोणीच नाही. आपल्याच गावातील आनंद भैयाची फॅमिली आहे. बघा मायाताई. मायाताई, मला असं म्हणून नका लाजूया घरी पहिला.
असं म्हणून नका लाचो गरीब पाहिला. गंगूबाई गंगूबाई आजपर्यंत तुमची ओटी नाही कोणी भरली. मी तुमची ओटी भरेल गंगूबाई. खरं सांगते मी माझ्या लेकराला तुमच्या पत्रात घालेन. नाही म्हणू नका नाही म्हणू नका गंगूबाई. माझ्या लेकराला आपल्या पत्रात घ्या. देवाची परमेश्वर तुमच्या घरात सारं काही दिलं. घरदार कपड्याला तर पैसा पण लेकरू नाही ना दिलं पत्रात. मी माझ्या लेकराला तुमच्या पत्रात घालते साहेब. माझ्या लेकराला आपल्या पत्रात घ्या. सोन्यासारखं लेकरू आहे हो माझं. काळीचा तरच नाही देणार गंगूबाई. खरे सांगते साहेब आज सोडते हो तुमच्या समोर. माझ्या लेकराला पत्रात घ्या. मला सांगतं पदर पसरते तुमच्या समोर. मनाचा पाया पडते हो. हे बाळा हे सोनू बाळा इकडे बा. हे बघ बाळा हे काकाची आणि मावशी हेच लोक आजपासून तुझे आई बाबा. नाही रे बाळा अरे माझ्यासोबत काय मिळणार तुला आयुष्यभर भाकरीच्या एका तुकड्यासाठी मन भटकण्या पलीकडं आई नाही देऊ शकत बा तुझी बाय. हे बघ बाळा नाही नको बा नाही नको. हे बघ तू जर खरंच राहिलास ना तर तुला कशाची कौतुक जाणार नाही. अरे तू दही तूप लोणी कपडा लत्ता पैसा आतला सारं नाही म्हणू नको बाळा. नाही म्हणू नको रे राजा. नाही
भाकरीसाठी तडफडत राहिली मी, पण आज एवढी मोठी भाकर या भाकरीनं माझं सारं काही राहून नवरा लेकरू सारं काही राहून, पण आज माझ्या हातात एवढी भाकर, आयुष्यभर भाकरीच्या एका तुकड्यासाठी तडपडणारी मी आज एवढी मोठी भाकर खातो. सोनू सोनू कुठे गेला? सोनूला भाकर खायची होती ना. सोनू माया मला क्षमा कर. मी तुझ्यावर चोरीचा आरोप लावला, तुझ्या घरादाराची रात रांगोळी केली. पण एक लक्षात ठेव माया, या जगात जन्माला एकालाच कुणी गुंडा मावाली बदमाश म्हणून जन्माला नाही येत का माया? मी सुद्धा 4 चांगला चौघांसारखा एका चांगल्या कुटुंबात जन्माला आलो होतो. 8 वर्षाचा होतो. आई वडील मी खूप खुश होतो. एक दिवस आपल्या गावामध्ये जत्रा आली. गावातले सगळे लोक जायला लागले म्हणून मी आईला हट्ट धरला की मलाही जत्रेला घेऊन चला. म्हणून माझे आई वडील मला जत्रेला घेऊन गेले. जत्रेमध्ये पाऊल ठेवल्याबरोबर जत्रेमध्ये ती गर्दी, ते आकाश दिवे, ते आकाश पाहण्याची ती रोषणाई, ती गर्दी, त्या गर्दीकडे अशा फिरफिरत्या नजरेला पाहत होतो. तेवढ्यात माझी नजर रस्त्याच्या कडेला असले का जादूगारावर पडली. तो जादूगर आपल्या हातातली जादूची खांडी गरागरा गरागरा फिरवत होता. ती विचित्र पद्धतीने फिरणारी जादूची खांडी मला मोहित करत होती, मला आकर्षित करत होती. मी मागचा पुढचा कुठचा विचार न करता त्या रस्त्याच्या कडेला धावत सुटलो. पण माझ्या मागून एक भरधाव वेगाने ट्रक येत होता. माझ्या आई वडिलांना वाटलं मी कदाचित त्या ट्रकच्या खाली, म्हणून माझे आई वडील मला वाचवायला धावले. तेवढ्यात मात्र मागच्या ट्रकला येऊन माझ्या आई वडिलांना धडक दिली. माझे आई वडील रस्त्यावर कोसळले, रक्त वाचवा कुणीतरी माझ्या आई वडिलांना वाचवा रे, कुणीतरी माझ्या आई वडिलांना दवाखान्यात घेऊन जाते. नाही माया नाही, त्या तडफडणाऱ्या जीवाची कोणालाही जीव नाही. 8 वर्षाच्या एका लहान मुलाची केविलवाडी धडपडी कोणाला दिसले. शेवटी माझ्या डोळ्यात देखत माझ्या आई बाबाने तडफडत प्राण सोडून दिले. आई गेली, बाबा गेले आणि या जगात मात्र मी एकटा झालो. एकाकी ना आई ना वडील भाऊ बहीण कुणी नव्हता. एक गोष्ट होती,
माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी भरपूर संपत्ती कमवून ठेवली की आयुष्यभर संपणार नाही एवढी संपत्ती. पण ती संपत्ती आमच्या आजूबाजूला राहणाऱ्या त्या गरीब आणि दरिद्री माणसाची नजरेत तुटली आणि त्यांनी याला त्या कारणानं माझी सारीच्या सारी संपत्ती लुबाडून घेतली. मला भिकारी करून टाकलं. भाकरीच्या एकेका तुकड्यासाठी वडवड भटकायला भाग पाडलं. सांगणा माया काय दोष होता तू माझा? मी अवघी 8 वर्षाचा होतो. हा दोष होता माझा? माझे आई वडील माझ्या डोळ्यात देखत मारले गेले. मी काहीच करू शकलो. हा दोष होता माझा. अरे काय दोष होता माझा? पण या समाजातल्या दरिद्री गरीब आणि माणसाने माझी अशी अवस्था करून टाकली. एका श्रीमंत बापाच्या एका पोराला भिकारी करून टाकलं. भाकरीच्या एका तुकड्यासाठी वणवण भटकायला भाग पाडलं ना. वयाच्या 8व्या वर्षीच ठरवलं ज्यांनी माझं आयुष्य बरबाद केलं त्यांच्यावर सोडून व्हायचं. आणि जसा मोठा होत गेलो तसा गरीब आणि दरिद्री माणसाला झडप मारत गेलो. या सातारा मी कितीतरी गरीब आणि दरिद्री माणसाचे मोडके पडले. याच माझ्या सुराच्या वावरात एक दिवस माझी नजर तुझ्यावर पडली. तुला लग्नाची मागणी घालणं, तुझ्या भाचीशी लग्न करणं हा मला तुला बर्बाद करण्याचा माझा डाव होता आणि मी माझ्या डावात यशस्वी झालो. पण रहीम चाचा मला भेटले. या रहीम चाचानी मला तुमच्या गतायुष्याबद्दल सांगितलं. तुम्ही स्वतःच्या रक्तापेक्षा दुसऱ्याचं रक्त जपलं. स्वतःच्या रक्तापेक्षा दुसऱ्याच्या रक्ताचं स्वप्न पाहिलं. पण मी मात्र कपाळ करता तुमच्या स्वप्नाची राख रांगोळी करून टाकली. खरं तर मला या जगात जिवंत राहण्याचा मुळी अधिकारच नाही. या निष्ठुर परमेश्वर या क्षणी मला या भूमी उचलून घेतलं पाहिजे. माझा शेवट हा वाईटच आहे ग माया. पण एकदा मला माफ कर माया. खरं सांगतो माया, या जगात यानंतर मी कुणालाही त्रास देणार नाही माया. कुणाला नाही. फक्त एकदा मला माफ कर ग माया. मला फक्त एकदा मला माफ. माय बेटी एक बार माफ कर दे बेटी. हाँ बेटी मी कोण याला क्षमा करणार आणि मी कोण याला शिक्षा देणार? जी शिक्षा मिळायची ती तर मलाच मिळाली. याला तर कायमचं आयुष्यात उठवून टाकणार हेच एकमेव शिक्षा. तसं केलंस माझीच लेक विधवा व्हायची. तिच्या पोटातील अंकुर पोटातच कोंबीचून जायचं. तिचं सौभाग्य कायमचं नष्ट व्हायचं. स्त्रीला सौभाग्य नशिबानं फक्त एकदा मिळत असतं. फक्त एकदा. आणि मी तिच्या सौभाग्याचा अपमान करणार नाही. नाही करणार मी अपमान. नाही करणार. अशी वेळाची करू. तुझी धनू आहे ना, तुझी धनू तुला घ्यायला येते. धनू मी चोरी नाही केली. मी चोर नाही आहे धनू. मी खरं सांगते मी चोरी नाही केली. मी चोर नाही आहे. काय माया तू चोर नाही आहे. तू चोरी नाही केली. मला माफ कर. असं मिळण्यासाठी तुला तुझ्या सुनला शिकवायचं आहे, त्याला मोठं करायचं आहे, त्याला भाकर द्यायची आहे
सोनी तुझी आई आपल्या सगळ्यांना सोडून देवा घरी निघून